नमो बुद्धाय, जय सम्राट अशोक, जय भीम। आम्ही सगळे दीक्षाभूमीला पोहोचलो आहे। सर्वप्रथम नाश्त्यामध्ये पुरी भाजी खाल्ली आहे। आहा, काय चविष्ट होती। त्यानंतर आम्ही दर्शन घेण्यासाठी रांगेत लागलो आहे। आपण जर का माझा पहिला भाग नाही बघितला असेल तर प्लीज नक्की बघा आणि पाहतो ते काय, दिस इज द हेवन। आज सम्राट अशोक विजयादशमी असल्यामुळे लाखो लोक आले आहे, कारण या दिवशी सम्राट अशोकाने कलिंग युद्ध जिंकल्यानंतर युद्ध सोडायचा आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतलेला दिवस होय। या विजयानंतर त्यांनी हिंसाचा मार्ग सोडला आणि बौद्ध धर्म स्वीकार केला। ही बौद्ध इतिहासातील एक मोठी क्रांती म्हणून मानली जाते। हा दिवस धम्मचक्र परिवर्तन दिवस म्हणून ओळखला जातो आणि 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यामुळे या दिवसाचा महत्त्व अधिक वाढला आहे। आज खूप छान दर्शन झालं आहे। माझा भाचा आणि मी चष्मा घातल्यावर खूप स्मार्ट दिसत आहेत। हा आहे आमचा स्वर्ग, दीक्षाभूमी नागपूर। जय भीम। त्यानंतर आम्ही जेवणामध्ये पुलाव भात खाल्ला आहे, तोही खूप चविष्ट होता। त्यानंतर बाबाने मी झाडाखाली बसून विश्रांती घेत। आईने खूप चांगली तारीफ केली आहे माझी। सो प्लीज लाईक करा। नागपूरमधील प्रमुख बौद्ध स्थळ बघण्यासाठी मला फॉलो करा। जय भीम।